आणि 570 वर्ष हा ना, तेव्हापासून आजच्या या महत्वपूर्ण पौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा आणि त्यानंतर जे त्याच्या पहिले उपोषण अष्टमी या शुभदिनी आपण सर्व बसलेले आहात. या शुभदिनी या पौर्णिमेचं महत्व म्हणजे पहिली घटना तपस्सू आणि बंधू यांची धम्मदीक्षा. कारण की जेव्हा राजकुमार सिद्धार्थ गौतम ध्यानस्थ बसून तपस्या करत होते, सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील होते, तेव्हा ज्ञान प्राप्त केल्यानंतर या पद्धतीला तपस्सुक आणि बल्लू या बर्मी ब्रह्मदेशाचे 2 व्यापाऱ्यांनी आपल्या जवळचा एक लड्डू, 2 लड्डू त्यांना भगवान बुद्धाला दान केले आणि आपली एक स्मरण म्हणून त्यांनी आपल्या डोक्याचा काही बाल केस त्यांना दिले आणि त्या श्रद्धासंपन्न उपासकांनी आपल्या देशामध्ये जाऊन खूप मोठा स्तूप बांधला आणि त्याची पूर्ण संसारातील लोक आज उपासक उपासिका पूजा करतात. त्यालाच गोल्डन पॅगोडा सुद्धा असं म्हणतात बर्मामध्ये. दुसरी घटना भगवान बुद्धांनी सुजाताला याच उपनिषदाच्या दिवशी सुजाताला उपासिका बनवून धम्मदीक्षा दिली होती. या श्रेष्ठ उपनिषदाच्या दिवशी आपण कुशल कर्म करता, पुण्याचा संचय करता आणि सोबत योजना आयोजित करून सर्वांना सुगतीचा मार्ग प्रशस्त करत आहात. हे जीवनामध्ये श्रेष्ठ उत्तम मंगल आहे. तिसरी घटना संघमित्र आणि महेंद्र ही सुद्धा याच उपनिषदाच्या दिवशी बोधिवृक्ष घेऊन श्रीलंकाला गेले होते आणि त्यांनी तिथे त्याचे धम्मारोपण करून पूर्ण देशाला भगवान बुद्धाची शिकवण आणि व्यवस्थित रूपानं तिथं जाऊन ठेवली. त्याचं खूप मोठं एक विश्वामध्ये त्यांचं एक नाव आहे. आणि विशेष म्हणजे सुत्त किंवा धम्म याला खूपच ते महत्व देऊन धम्माचं पालन करून धम्माचा प्रचार प्रसार करत आहेत. आणि चौथी घटना म्हणजे की भिक्षू महेंद्र या पौर्णिमेला त्यांचं निर्माण झालं होतं, महापरिनिर्वाण झालं होतं. या संक्षिप्त मध्ये